गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत हद्दीमध्ये मागच्या 3 दिवसांपासून नळाला पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर देवरी नगरपंचायतच्या 8 नंबर प्रभागाचे नगरसेवक आफताब शेख यांनी पुढाकार घेत आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिलाय। नागरिकांनी त्यांच्या ह्या तत्परतेचं स्वागत करत आभार व्यक्त केले। देवरी नगरपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा शिरपूर धरणातून करण्यात येतो, पण सध्या शिरपूर धरणामध्ये पाण्याचा साठा कमी झालाय। त्यामुळे देवरी शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय आणि अशाच प्रकारची सोय इतर वॉर्डमध्ये सुद्धा करण्यात यावी अशी मागणी सध्या नागरिक करत आहेत। पाणी वाटप मग पाणी येत नाही आहे नळ। आता हे नगर पंचायतचे लोक पाणी वाटप करत आहेत। आज नगर पंचायत करून देत आहेत ना पानी। आज मतलब तीसरा दिन समझो, बीच में बहुत बार ऐसा गायब होता है नल। कभी भी मतलब आप इस बार भी ऐसा हो कभी भी नल जाता है, कभी भी आता है और उसमें मतलब पानी की बहुत दिक्कत होती है। हमारे जो नगर पंचायत के मेंबर है अन्नू भाई, उनकी तरफ से ये टैंकर आया हुआ है। हमारे मोहल्ले में ये टैंकर आया हुआ है, पानी मिला और हमें बहुत अच्छा लगा। मध्ये खूप पाण्याची टंचाई सुरू आहे। 3 दिवस झालेली आहेत की देवरी पूर्ण शहरामध्ये पाणी येत नाही आहे शिरपूर डॅमवरून। त्याकरता नगरपंचायत मार्फत पाणी वाटप करण्यात येत आहे। तर ह्या वार्डाचे जे नगरसेवक आहेत अन्नूभाई शेख यांनी आपल्या वार्डामध्ये टँकरने पाणी वाटप करत होते आणि त्याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही। जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत नगरसेवक अन्नूभाई शेख यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांना खूप पाण्याची गरज आहे त्यांना पाणी वाटप करण्यात येईल। तर नगरपंचायतने पाणी दिले, लोकांनी पर्सनल बोलवलं होतं आणि आता नगरसेवक यांच्या मार्फत पाणी वाटप सुरू आहे।